नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, एस-एस-बीमध्ये जागा निघालेल्या आहे. तर याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर यामध्ये मित्रांनो एस-एस-बीमध्ये जागा किती असणार आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, यामध्ये फीस किती असणार आहे, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे बघा मित्रांनो, तर ही जागा असणार आहे ते इथे सांगणार आहे. तर कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी बघा 553 जागा असणार आहे. गार्डनरसाठी 41 जागा, वॉटर कॅरियरसाठी 5 जागा असणार आहे. कॅबलरसाठी 25 जागा असणार आहे. टेलरसाठी 41 जागा असणार आहे. वॉशरमॅनसाठी 74 जागा असणार आहे. बार्बरसाठी 43 जागा असणार आहे. वेटरसाठी 3 जागा असणार आहे. कारपेंटरसाठी 7 जागा असणार आहे आणि नर्सिंग यासाठी 1 जागा आहे. टोटल मिळून मित्रांनो 827 जागांसाठी ते भरती होणार आहे. तर पुढे बघा. तर बघा यामध्ये मात्र मित्रांनो वेटनरी ड्रायव्हर, गार्डनर, वॉटर कॅरियर, काबलर, टेलर, वॉशरमॅन, बार्बर, वेटर, कारपेंटर आणि नर्सरी यामध्ये या पोस्टसाठी तुम्हाला पगार मिळणार आहे. लेवल 3 नुसार 21,700 ते 69,100 रुपये एवढा पगार या भरतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर यामध्ये मित्रांनो एलिजिबिलिटी कंडिशन काय असणार आहे ते पण आपल्या पदानुसार बघून घ्यायचं आहे. यामध्ये वेटनरीसाठी बघा 18 ते 27 वर्ष वय असायला पाहिजे. तुम्ही विज्ञान शाखेमध्ये 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि सोबतच वैद्यकीय रुग्णालयात विविध प्रजातीच्या प्राण्यांचा उपचार करण्याचा प्रमाणपत्र तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव यामध्ये असायला पाहिजे. तर ड्रायव्हरसाठी बघा मित्रांनो 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि तुमच्याकडे हेवी लायसन्स सोबत सोबत असायला पाहिजे. तर यामध्ये तिसरा क्रमांक बघा गार्डनर, वेटर, कॅरियर, कॉबलर, टेलर, वॉशरमन, बार्बर आणि वेटर यासाठी 18 ते 23 वर्ष असणार आहे. सोबतच 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. संबंधित विषयात 2 वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्था किंवा यामध्ये 1 वर्षाचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. तर कारपेंटरमध्ये बघा 18 ते 25 वर्ष असायला पाहिजे. 10वी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजे. संबंधित विषयात 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवसायाकडून 1 वर्षाचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यामध्ये नर्सरीमध्ये बघा 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. सोबतच सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन किंवा रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडियाकडून प्रथमोपचार प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. तर पुढे बघा. तर यात मित्रांनो फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे. यामध्ये बघा व्हेटरनरी ड्रायव्हर, गार्डनर, कॅरियर, कॉबलर, टेलर, वॉशरमॅन, बार्बर, वेटर, कारपेंटर आणि नर्सरी यामध्ये 4,800 मीटर रनिंग असणार आहे 24 मिनिटमध्ये. आणि दुसरं बघा 2,400 मीटर असणार आहे महिलांसाठी 18 मिनिटमध्ये. तर यामध्ये बघा मित्रांनो हाईट किती असणार आहे आणि छाती किती असणार आहे. तर बघा मित्रांनो पुरुषांसाठी 170 सेंटीमीटर हाईट असायला पाहिजे आणि छाती 80 सेंटीमीटर सोबतच 5 इंच तुमची छाती फुगून येते पाहिजे. आणि महिलांसाठी 157 मीटर तुम्हाला 157 सेंटीमीटर तुमची हाईट असायला पाहिजे. आणि सोबतच यामध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूर या स्टेटमधून जे बिलॉंग करत असतील त्याला 165 सेंटीमीटर हाईट सोबतच मराठा यांसाठी पण इथे सवलत दिलेली आहे. 165 सेंटीमीटर हाईट असणार आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर आणि छाती असणार आहे पुरुषांसाठी 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर असणार आहे. तर यामध्ये पुढे बघा. तर मित्रांनो इथे 1 ते 4 नंबरची जी पोस्ट आहे त्यांना 170 सेंटीमीटर हाईट असणार आहे आणि 80 सेंटीमीटर त्याची छाती असायला पाहिजे. सोबतच 5 सेंटीमीटर फुगून असायला पाहिजे. आणि येथे जे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यामधून जे बिलॉंग करत असतील सोबतच मराठाज यांसाठी 165 सेंटीमीटर यामध्ये हाईट असायला पाहिजे. आणि गोरखाज कॅन्डिडेट सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश या स्टेटमधून जे बिलॉंग करत असतील त्यांच्यासाठी 162 मीटर येथे 162 सेंटीमीटर इथे हाईट असायला पाहिजे आणि 77 सेंटीमीटर छातीसोबतच 5 इंच तुमची इथे फुगून पाहिजे. तर पुढे बघा. तर नर्सिंगसाठी बघा मित्रांनो 165 सेंटीमीटर हाईट आणि
फिमेलसाठी 155 सेंटीमीटर हाईट आणि 75 ते 80 सेंटीमीटर तुमची छाती फुगून पाहिजे. इथे फिमेलला जागा नाही आहे मित्रांनो. यामध्ये फक्त मेलसाठी हे फॉर्म असणार आहे नर्सिंगसाठी. तर मित्रांनो ही होती माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये फीस असणार आहे फक्त ₹100 मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.